हे बोललंच पाहिजे असं मी समजते। आज मी तुम्हाला माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल 1 मिनिटात थोडक्यात माहिती सांगणार आहे। रमाबाईंचं वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि तिथली सगळी बाहेरची जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडली। बघा, पूर्वीच्या काळी बालविवाह ही जी प्रथा आहे ती प्रचलित असल्यामुळे 7व्या वर्षी ज्यांनी आई वडिलांना गमावलं आणि 9व्या वर्षी ज्यांचा भीमराव आंबेडकरांशी विवाह झाला आणि सासरी सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी आली। एके दिवशी भीमराव आंबेडकर माता रमाईंना म्हणाले की तू जर शिकली असतीस तर तुला पुस्तकांचं महत्त्व कळालं असतंच। आणि त्या दिवशी त्यांनी मनावर घेतलं आणि ठरवलं की आपण सुद्धा आता शिकायचं, सुशिक्षित व्हायचं आणि त्या झाल्या सुद्धा। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागलं आणि ते तिकडं जाऊन शिक्षण त्यांनी घेतलं। तिकडे ते पूर्ण शिक्षण घेऊन बॅरिस्टर म्हणून भारतात आले। तेव्हा संपूर्ण घराची जबाबदारी परत एकदा रमाबाईंवर आली। बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नाव ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गवऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी घेऊन यायच्या। रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता आणि म्हणून लहान मुलांनी उपाशी राहणं त्यांना पुढे कधीच सहन झालं नाही। आणि असंच एका ठिकाणी उपाशी मुलांसाठी त्यांनी अगदी स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या देऊन त्या उपाशी मुलांना त्या ठिकाणी जीव घातलं आणि तेव्हापासून माता रमाबाई या सर्वांच्या लाडक्या रमाई झाल्या। अशा या आमच्या रमाईंचं एक अतिशय सुंदर माझं सुद्धा आवडतं गीत घेऊन येत आहेत आमच्या इयत्ता 8वीचे विद्यार्थी। गीताचे बोल आहेत, नांदन नांदन। 2 मिनिटं घेतो। शशीताई शिवतारे यांच्याकडून 15 रुपये देणगी मिळालेली आहे। त्यानंतर धांडे मेकॅनिक यांच्याकडून 50 रुपये। धन्यवाद।
गुलाबी का टूट गया जान, गुलाबी का टूट गया जान, ये भिखारी बने हैं मालामाल, ये मेरे दिल का कमाल। गुलाबी का टूट गया जान, ये मेरे दिल का कमाल। गुलाबी का टूट गया जान, ये मेरे दिल का कमाल। खरोखर ज्या संविधानामुळे आज भारत पूर्ण राज्यघटना ज्याच्यावर आपलं कार्य चालतं असा हा भारत